LS मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये FDAचे अधिकारी कारवाईसाठी पोहोचले। हायकोर्टाच्या आदेशानंतर FDA पथकाची तपासणी। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणात आवक वाढली। कोयना धरणातून 11,680 क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या 40 गावात मुसळधार पावसाचा फटका, जुन्या नगरपालिकेच्या इमारतीला। इमारतीची गॅलरी आणि भिंतीचा काही भाग अचानक कोसळला। स्मार्ट मीटरच्या बिलाविरोधात उल्हासनगरमध्ये जन आक्रोश, महिलांचा महावितरणवर धडक मोर्चा, वीज बिल फाडून निषेध। स्मार्ट मीटर हटवा, उल्हासनगर वासियांची मागणी। नाशिकच्या खड्डे अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियाची मंत्री गिरीश महाजनांनी घेतली भेट। नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, महापौर, उपमहापौर देखील उपस्थित। आता पाहूयात बातम्या पण विस्तारात। नाशिक महापालिकेत मनसेनं आंदोलन केलं। विषय काय तर खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांचा बळी गेला। बांधकाम कार्यालयात मनसैनिकांनी झोपून आंदोलन केलं आणि महानगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्या संदर्भात आता मनसे जी आहे ती आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहे। आपण जर माझ्या मागे बघितलं तर मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनामध्ये, शहर अभियंत्याच्या दालनामध्ये जे आहेत ते झोपून जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत मनसैनिक आहेत, काय सांगाल या ठिकाणी आंदोलन करत आहात शहराच्या दालनात? अहो, आम्ही जवळजवळ 6-7 महिन्यापासून सांगतो आहे, नाशिकचे कामं लवकर आवरा, तुमचा निधी लवकर कामं करा। आज अशी परिस्थिती झाली आहे, संपूर्ण नाशिक नांगरून ठेवलेले, एक गाडी चालवायला, पायी चालवायला जागा नाही राहिली। अनेक गरीब निष्पाप लोक मरत आहेत, 5 लोक मेले, त्याची जबाबदारी कोण घेणार? निष्पाप, त्यांचे घरंदाज, त्यांचं घर उघड्यावर पडलेले आहे, परंतु या शासनाला काही पडलेलं नाही। लोकांना, ज्या लोकांनी विश्वास ठेवला होता, एवढा विश्वासाने नाव दिलं, त्याचं हे त्यांनी विश्वासघात केलेला आहे जनतेचा। आमदार रोहित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना उपरोधिक टोला बलावलाय। दिल्ली दगडफेकीवरून रोहित पवारांचा निशाणा चंद्रकांत पाटलांवर आहे। कारण आता त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की डोनाल्ड ट्रम्प यांनाही आता चंद्रकांत पाटलांनी मार्गदर्शन करायला हवं। रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका। आता चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांनी असं सांगितलं की दिल्लीमध्ये जे काही दगडफेक झाली त्या रस्त्यावर पडलेला प्रत्येक दगडाचा फिंगरप्रिंट म्हणजे आपल्या हाताचा ठसा, त्याचा अभ्यास पोलीस तिथं करत आहे। काय महान वक्तव्य केलेलं आहे। म्हणजे आता असं वाटतं की फॉरेन्सिक विभाग जो आपला आहे महाराष्ट्राचा, त्याला एक मार्गदर्शनची सिरीज ही चंद्रकांत दादांनी करावी, एक गेस्ट लेक्चर घ्यावं। त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही। तर चंद्रकांत दादांना जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुख पद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काही ना काहीतरी चांगलं निघेल। त्याच्याच बरोबर फक्त या देशामध्ये ही टेक्नॉलॉजी न ठेवता चंद्रकांत भिवंडीतल्या इमारत दुर्घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की भिवंडीतली इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती। लोकांना नोटीस देऊनही ते इमारत सोडत नाहीयेत। धोकादायक इमारती आपण रिकाम्या करतोय असंही फडणवीसांनी म्हटलंय। भिवंडीतील दुर्घटनेतील जखमींना सरकार मदत करेल अशी देखील प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे।
अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे. ही इमारत C1 कॅटेगरीची होती. ती रिकामी करण्याचे आदेश दिले होते. जवळपास 25 लोक त्यातनं रिकामेही केले होते असं मला आयुक्तांनी सांगितलं. पण तरी देखील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या लोकांनी तिथे रिपेअरचं काम सुरू ठेवलं आणि त्यानंतर ही घडलेली घटना आहे. त्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रती आमच्या संवेदना आहेत. काही लोक जखमी आहेत जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत आणि त्याच वेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे. दिल्लीतल्या आंदोलनामध्ये जी दगडफेक झाली ती भाजपच्या गुंडांनी केली. दगडफेकीचं समर्थन मात्र आम्ही करत नाही असं कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलंय. आंदोलन हे डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गानंच चालणार होतं. दगडानं भरलेला ट्रक जंतर मंतरवरती कसा आला असा सवाल देखील CJPचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी सरकारला विचारला आहे. करण्यात आली ती भाजपच्याच गुंडांनी करण्यात आलेली आहे. भाजपच्याच गुंडांनी केलेली आहे. मी आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की BJPचे गुंड या आंदोलनात पाठवण्यात येतील आणि जे अशा प्रकारच्या गोष्टी करतील आणि त्याचा आरोप आमच्यावर लावण्यात येतील. कुठल्याही स्टुडंट प्रोटेस्टरनी जो 1 महिन्यापासून आमच्या सोबत होता, CJPच्या कुठल्याही स्टुडंट प्रोटेस्टरनी पीसफुली प्रोटेस्ट करणाऱ्या माणसांनी असं केलेलं नाहीये, मुलींनी असं केलेलं नाहीये. हे जे काही केलेले बाहेरून जे भाजपने गुंडे पाठवले होते त्यांनीच केले होते आणि जे पोलिसांसोबत झाले तेही वाईट आहे. पण बघायला गेलं आपण दगड कोणी आणून ठेवली होती. दगडांनी भरलेला जो ट्रक उभा होता जंतर मंतरवर तो कसं काय आला तो पोलिसांनी जाणून ठेवला हे मला कसं काय माहिती. जेव्हा मी पोलिसांना विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं करतो काय 20 जुलैला सकाळी, तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं हा MCDचा ट्रक आहे. दगडांनी भरलेला ट्रक हा जंतर मंतरवर काय करतो. तर हे सगळं BJPच्या प्लॅनिंगनी झालेलं आहे. BJPच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. वाशिममध्ये प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं आपल्या पतीचा खून केला. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. शेतात बोलावून त्याचा गळा आवळून हा खून करण्यात आला. आता या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालाय. वाशिम मधल्या मालेगाव तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. दिनांक 29/7/2026 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन मालेगाव येथे खबर मिळाली की वाकडवाडी शिवारामध्ये एक इसम याचे प्रेत मृत अवस्थेत पडलेले आहे. त्याचे नाव सुरेश राजाराम झळके आहे. सदर मृत इसमास ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे आणण्यात आले. तेथे त्याचे परीक्षण केले असता त्याचा गळा आवडल्यासारखे दिसत होते. त्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर इसमास त्याची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंबोरे यांनी गळा आवळून मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. इथेनॉल मिश्रित अर्थात E20 पेट्रोल धोरणाविरोधात पालघर शहरात आंदोलन करण्यात आलं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मायलेज कमी होतोय, इंजिन खराब होण्याच्या तक्रारी येत आहेत. सरकारच्या या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाचा निषेध व्यक्त करत असताना इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं धोरण रद्द करण्यात यावं अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्षीयांनी केली आहे. केंद्र सरकारने जे काय इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये हे केलेलं आहे त्या संदर्भात आज आम्ही
संताप म्हणून आज इथे निषेध आंदोलन इथे करतोय आणि आज हे सर्वपक्षीय आहे, ते शिवसेना आहे, काँग्रेस आहे, जनता दल आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, सर्व मिळून इथे करतोय आणि एक संताप व्यक्त व्हावा म्हणून आज आम्ही इथे पालघर इथे जमलेलो आहोत. आमचं कोणत्याही विकासाला विरोध नाही, परंतु जो E20 पेट्रोल, जे इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल आहे ते ग्राहकांवर जे ज्या प्रकारे लादलं जात आहे आज, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. मुळात तुम्ही इंधन दराबाबत स्पष्टता आणा. आपण E20 जे इथेनॉलचे मिक्स करतोय ते का करतोय? कारण की कच्च्या तेलाच्या किमती ज्या वाढलेल्या आहेत आणि आपल्याला आयात करावं जे लागतंय त्याचा खर्च कमी व्हावा. जर त्याचा खर्च कमी होतोय तर मग तो ग्राहकांना का दिसत नाहीये? जे E20 पेट्रोल आपण आज 112 रुपये लिटरने भरतोय, त्याच्यामध्ये 800 ml पेट्रोल आणि 200 ml तर इथेनॉल आहे. मग आपण एक लिटरचा पेट्रोलचा दर का देतोय? आताच आपण सविस्तर बातम्या पाहिल्या. आता जाता जाता पाहूयात काही वेगवान घडामोडी. जालन्यातील मुद्रे गावात मुख्य रस्त्यात पाणी साचलं. रुग्णवाहिका, शालेय बसेस, शेतकरी आणि दैनंदिन प्रवाशांना याचा मोठा फटका बसतोय. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांची प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाली. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात पाण्याची मोठी आवक वाढली आहे. मुठा नदीत 50,000 क्युसेक पर्यंत विसर्ग सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी सावध राहावं, नदी पात्रात उतरू नये असा प्रशासनानं नागरिकांना इशारा दिलाय. महाड तालुक्यात 12 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आंबे शिवथर गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पुण्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले. अमरावतीतील साखळी डॅम ओव्हरफ्लो झाला. पाण्याखाली गेलेल्या मार्गावरून नागरिकांची जीवघेणी ये जा. घटनास्थळी कोणतेही इशारा फलक, परभणीच्या सेलू तालुक्यातील बोरकीन येथे बौद्ध समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यानं मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. गावात अनेक वर्षांपासून स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी प्रलंबित आहे. नवापूर तालुक्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रंगावली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर. तेल्हारा छोटा बाजार मार्ग बंद पडलाय. पेढी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे डिंबे धरण भरलं. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून घोड नदी पात्रात 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. हिंगोलीत गोवंश तस्करी प्रकरणावर सकल हिंदू समाज आक्रमक. कठोर कारवाईची मागणी. तर या होत्या आजच्या बुलेटिन मधल्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.